आज नारळ फोडीची स्पर्धा आहे. किती वर्षाची परंपरा आहे आणि आता किती वाजेपर्यंत सुरू असणार आहे? मला वाटतं ही गोपचार बिल्डिंग म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेली गोपचार बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आशिष चेंबूरकर स्वतः राहत आहेत, अभिजित पाटील राहत आहेत, हे बाकी आमचे सगळे जुने जाणते पदाधिकारी आहेत. ह्यांच्या वडिलांच्या वेळेपासूनची ही परंपरा आहे. म्हणजे 50 वर्ष तर नक्की होऊन गेलेली आहे. ती परंपरा आशिष चेंबूर, अभिजित पाटील आपली कंटिन्यू चालवत आहेत. नारळी पौर्णिमा सागराला जेव्हा उधाण येतं समुद्राला, तर कोळ्यानी सोन्याचा नारळ जेव्हा अर्पण केला पूजा करून की तो उधाण थांबतं, अशी या पौर्णिमेची प्रथा आहे. कोळ्यांची पण प्रथा आहे. आणि त्यानंतर चालू होणारं रक्षाबंधन, हे पवित्र नातं हे दोन्हीकडनं सांभाळलं जातं. त्यामुळे ह्या श्रावणातला हा दुसरा नागपंचमी नंतर येणारा हा दुसरा सण आहे आणि तो फार मोठा सण असतो. सगळे उत्साहाने साजरा करत असतात. त्यामुळे सागराचं दर्शन आम्ही सगळे घ्यायला जातो त्या निमित्ताने. आणि बहीण भावाकडे येते, राखी बांधते. हे सगळं आनंद असतं. कारण नारळाचे सगळे प्रकार, मग तो नारळी भात असेल, नारळी वडी असेल, नारळाची कढी असेल, असं सगळं प्रकार बनवले जातात. ते खरं तर आपण जर बघितलं असेल तर पक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील उपस्थित होते. आणि त्यानंतर आता शिंदे गट शिवसेनेकडनं टार्गेट केले जाते, त्यांच्यावर टीका केली जाते. एसएनसी ग्रुप ज्या पद्धतीने पायघडे दिल्लीत घालतायत ते बघून तर आपण हैराण आहोत. ज्या पद्धतीने रामदास कदमनी परवाच्या किंवा कालच्या भाषणामध्ये, अरे उद्धव तुझ्या बापानी दिलं का? अरे ज्या बापाच्या जीवावर तुम्ही आत्ता उडताय, ज्या बापाचा दाखले देऊन देऊन मतं मिळवण्याचे प्रयत्न करताय, त्या पहिल्या रामदास कदमला तिथे नाक घासायला सांगा, तर तुम्ही एसएनसी ग्रुप खरा. नाही, महायुतीमध्ये जर पक्षांमध्ये जर विचारलं तर मंत्रिपदावरून सचिवांच्या नियुक्तीवरनं देखील खूपच गोंधळ पाहायला मिळतोय. चक्क परिवहन खात्याच्या आयुक्ताची जी पोस्टिंग होती त्यावर देखील आपण बघितलं काही मागे घेण्यात आले, आदेश मागे घेण्यात आले. कसं पाहता याकडे? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून, ही पद्धत ह्या एसएनसी ग्रुपला लागलेली आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होतोय, यांना उद्धवजींवर बोलल्याशिवाय प्रमोशनच नाही, त्यांचं प्रमोशनच होत नाहीये. त्यामुळे आम्ही काही बघत नाही. आमचा पक्षप्रमुख किती सक्षम आहे, एवढं सगळं लुटून नेलात तरी आमच्या पक्षप्रमुखांनी पक्ष आजही तसा उभा ठेवलाय. त्याप्रमाणे निवडून आणलेत. तुम्ही ज्या काय चोऱ्या केल्यात त्या आता येत आहेत, सगळ्या बाहेर येतील हळूहळू. रक्षाबंधन आहे आता. रक्षाबंधनाचं तुम्ही जे सोडून गेलेले पक्षाला ते येऊ इच्छित आहेत, नाव ते घेत नाही कोणाचं, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार किंवा संदेश देणार? मी असंच म्हणेन, भावानो, आपली नीतिमत्ता जरा चांगली ठेवा. आणि ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला, किंवा उद्धवजींनी पण, बाळासाहेबच नव्हे तर उद्धवजींनी पण, थोडं तरी खाल्ल्या मिठाला जागा आणि भावाचं हे नातं टिकवा. आज आमची वरळी सागरी कोळी महोत्सव समिती वरळी गोपचार बिल्डिंग आज वर्षानुवर्ष म्हणजे आज 50 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. नारळी पौर्णिमेच्या उत्सव साधून आम्ही या ठिकाणी नारळ फोडा स्पर्धेचे आयोजन करतो. आज नारळी पौर्णिमा कोळी बांधवांचा मुख्य सण आहे की आज सागराला नारळ अर्पण करून उद्यापासून आपली मासेमारीची सुरुवात होते. आज या राजमार्गावर म्हणजे आमची गोपचार जी बिल्डिंग आहे, म्हणजे 50 वर्षापूर्वीचा आमचा इतिहास आहे की नारळी पौर्णिमेला आपण नारळ फोडाफोडी स्पर्धा करतो. आणि त्याच्यानंतर जे काय आमचे नारळ असतात त्याच्या नारळाच्या वड्या, नारळाचा भात, ही परंपरा आम्ही आज जोपासत आलो आहे. त्यामुळे आज आपण सण इथे साजरा करत आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.